व्यासपीठावरच्या खाली वा सगळे मागचे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय, हलू नको ना, तो मागे जा बाहेर. राजमाता मासाहेब जिजाऊ, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे, कॅमेरा हलतो. महाराष्ट्राची धाकटी पंढरी श्री क्षेत्र नगर नारायणगडाच्या चरणी त्रिवार नतमस्तक होतो. आपल्या नारायणगडाचे मठाधिपती प्रेममूर्ती गुरुवर्य शिवाजी बाबाजी यांच्या चरणी नतमस्तक होतो. बंकट स्वामी मठाचे मठाधिपती महंत गुरुवर्य श्री लक्ष्मणजी बाबा मेंगडे यांच्या चरणी नतमस्तक होते. आणि नारायणगडाच्या कुशीत मानाचा ईश्वर आणि विराट संख्येने जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझ्या मानाचा देश. आज खासदारांपासून आमदारांपर्यंत सगळेच बांधव या पवित्र नारायणगडाच्या कुशीत येऊन तुम्ही तुमचं मोठेपण सिद्ध केलं, त्याबद्दल तुमचं सगळ्यात अगोदर धन्यवाद. मला मायबापाहून बोला. आपला गड नगद आहे म्हणून ताकद मिळते. तशी मला मिळाली तशी माझ्या शेतकऱ्याला पण मिळाली. लय वेदना आहेत, शरीरातले त्रास आहे. मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली होती, आठवत असलीत बघा. एक 5-6 महिन्यापूर्वी तुम्हाला मी एक गोष्ट सांगितली होती, प्रत्येक माणसाला सांगितली होती की मी थोड्या दिवसाचा पाहुणा आहे. आणि आपण मुंबईला जायची हाक दिली, कारण मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती, शेवटी शरीर आहे, काही सांगता येत नाही. माझ्या गरिबाच्या लेकराचं मला आयुष्याचं कल्याण करून द्या. मुंबईला चला. कारण पूर्ण झूम केले सर. मनोज जरांगे पाटील नारायणगडावरती भाषण करतायत. दसरा मेळाव्याच्या निमित्तानं प्रकृती ठीक नसतानाही थेट छत्रपती संभाजीनगरातून रुग्णालयातून ॲम्ब्युलन्सनं ते कार्यक्रमाच्या स्थळी पोहोचले आणि आता बसून ते भाषण करतायत. लेकराबाळाचं मी आयुष्याचं कल्याण करू शकतो आणि तुम्ही मुंबईला साथ दिली
आणि 75 वर्षात लढाई जिंकलेली मराठ्यांनी GR घेऊन मराठ्यांनी लढाई जिंकली. आता मला चिंता नाही. ओके ओके चालतं. मी आता थोड्या दिवसाचा पाहुणा असो किंवा लय दिवसाचा, मला त्याची चिंता राहिली नाही आता. कारण जे जीवनात येऊन जे सिद्ध करायचं होतं ते मी केलंय. तुम्ही पहिली प्रेम लावायची होती, मी 2-3 ह्याची गरीब बरं माझी करतो गरीब मराठा समाज खूप होरपळत होता. तो होरपळताना बघवत नव्हता. मी कधी ओके 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 करतो ते. नाटक केलं नाही. मी कधी समाजाला खोटं बोललो नाही. हा ओके चालतंय लगेच. एक गोष्ट कधी ब्राईटनेस कमी कर. एखाद्या वेळेस 1-2 पावलं माग पुढं ओके, माझी सरकलो प्रेम असं. झाली का सेट? ओके चालतंय. एखाद्या वेळेस चूक झाली पण असं, ओके चालतंय. पण मला दिसत होतं ओके ओके समाज चालतंय. लय तडफडतोय. लेकीवाडी हलू नका कॅमेरा. पोरं बाळ जर मोठे करायचे असले तर शेती बरोबर त्याला आरक्षणाचा आधार देणं गरजेचं. काम नाही ना थोडं आणि तुम्ही हल्ले ना रात्रंदिवस माझ्या समाजाचा हट्ट होता, इच्छा होती त्याच्या लेकरा बाळाला नोकरीपासून शिक्षणापासून लांब राहायला लागून. त्याने केलेला कष्ट त्याच्या डोळ्यात एकता. या 6 करोड मराठ्यांचे लेकर सुखी समाधानी राहावेत कधी शांत बसलो नाही. पूर्ण आयुष्य झिजवलं. आता मला काही वाटत नाही. खूप जणांनी सातारा संस्थानमध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि हैदराबाद गॅजेट म्हणजे मराठवाडा, इथला जर मराठा आरक्षणात गेला राज्यालाच नाही तर देशाला येडा टाकायची ताकद या मराठ्यात आहे म्हणून मिळू देत नव्हती. आपले आणि दुसरे तर विरोधात गेले हो. आपल्याने पितूर नको व्हायला होतं. झाली असं नाही कधी चूक, पण जीव येऊ धरणीला टेकला तरी माग हटलो नाही हे त्यांनी फितुरांनी समजून घ्यायला पाहिजे. लढणारा मी आहे, लढणारा माझा समाज आहे. तुम्हाला ऐकून तुमच्या रक्ताशी गद्दारी करून जर मी मोठा झालो असतो मग तुम्ही फितुरी करायला पाहिजे होती. तुमचं रक्त आमचं असून सुद्धा इतकं भेसळ रक्तासारखं तुम्ही कसं वागला हे मात्र मराठ्याला नाही कळालं. आमच्या सोबत तर नाहीच, पण मिळालंय त्याच्यात सुद्धा समाधान व्यक्त करू देत नाही. तुम्हाला आयुष्यात काय देता नाही आलं. एक सांगू का, 45 वर्षाची लढाई जे काहीच करता नाही आलं यांना. पांढरे कपडे घातले आणि मोठ्या गाड्यात हिंडले. फक्त टीव्हीवरती बोलले आणि पुस्तकं वाचले. याच्यातच यांनी यांचं मोठेपण आणि मर्दानगी गाजवली. समाजाला यांना काय देता नाही आलं. मी आणि माझ्या गरीब मराठ्यांनी एका वर्षात 58 लाख लोकांना आरक्षण दिलं. 3 कोटी मराठी आरक्षणाला घातलं.
मी हलतोय टेबल. आणि माझ्या गरीब मराठ्यांनी पुढच्या वर्षात मराठवाड्याचा हैदराबाद गॅझेटियरचा जार घेतला आणि पश्चिम महाराष्ट्राचं सुद्धा गॅझेटियर घेतलं. 2 वर्षात सगळा मराठा. खरं सांगतो तुम्हाला, पटवून घेत जा. पोरं आपल्याला मोठे करायचे. नाव ठेवणाऱ्याला लेकरं बाळ नाही मोठे करायचे. आपले लेकरं बाळ आपल्याला मोठे करायचे. जे मिळालंय ना ते पण खूप मिळालंय. गावाचे गावं निघायला लागले, राहिलेले निघतील. समाधानी राजा. ओताळं वागायचं नको. कुणीतरी सांगायचं सगळंच पाहिजे. आपल्याला मग लोक सगळंही मिळून द्यायनात आणि थोडं थोडं पण मिळून द्यायनात. मी आणि माझा समाज आम्ही बरोबर आमच्या पद्धतीला जाऊन डावत टाकून सगळ्यांच्या मुटक्यावर पाय दिलेत. थोडं हुशारीने चला. खाताना विचार करा, गरम आहे का गार झालाय. नको बरं, समाज डुबल असं वागायला नको. आपण दसरा मेळाव्याला जमतो, सभाला जमतो, आंतरवालीत जमतो, मुंबईत जमतो. मजा म्हणून नाही. सांगितलेला तुम्ही विचार सांगितलेला मी जपून ठेवायचा आणि मी सांगितलेला तुम्ही जपून ठेवायचा, तरच मोठे होत नाही तर काय अर्थ नाही. नुसतं आलो, बसला, इकडं तिकडं फिरला, झाडाखाली गेला, पुन्हा सभात येऊन बसला. मराठ्यांनी चतुर हुशार व्हायचं. टंगळ मंगळ बंद करायची. बावचाळ्यावनी वागायचं बंद करायचं. लई समाज पुढं न्यायचा. एक शब्द सांगतो तो आज पक्का घेऊन जायचा इथून. मराठ्यांनी यापुढं शासक बनायचं आणि प्रशासक पण बनायचं.